हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे मी नेहरू कुर्ता तयार करत आहे. तर आषाढी एकादशी निमित्त माझ्या मुलाला हा कुर्ता पाहिजे. तर 5 ते 6 वर्षाच्या मुलासाठी हा कुर्ता तयार करत आहे. तर खूप सोप्या पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिलात तर तुम्ही सुद्धा स्टिच करू शकाल, एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे. तर इथे मी सुरुवातीला पेपर मार्किंग आणि कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्याचं एक्सप्लेन मी पुढे देणारच आहे. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी छानपैकी कुर्ता रेडी करू शकाल, एवढ्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या चॅनलवरती वेगवेगळे शिलाईचे व्हिडिओ, क्राफ्टिंगचे व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघता येतील. तर पुढे हा व्हिडिओ तुम्ही जसं बघेल तसं तुम्हाला मी नेमकं काय केलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईलच. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओच्या एकदम शेवटी मी कुर्ता रेडी झाल्यानंतर माझ्या मुलाला घातलेला आहे आणि त्याचा फोटोसुद्धा तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर बघा तुम्हाला कसा वाटतोय. तर त्याच्यासोबत जी पॅन्ट आहे ती सुद्धा मीच रेडी केलेली आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल. तर फ्रेंड्स, इथे ना हे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच आहे आणि इथे जेवढं घेतलंय त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथं कमी घेतलेला आहे आणि इथून ते इथंपर्यंत पूर्ण उंची आहे आणि उंची प्लस अर्धा इंच किंवा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आता इथला भाग थोडासा महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये समजवण्यासारखा. तर इथून आपल्याला हे शोल्डर, गळा रुंदी आहे ही आणि इथून आपला शोल्डर 6 इंचाचा शोल्डर आहे. तर इथून आपल्याला शोल्डरपासून अर्धा इंच खाली मार्क करायचा आहे आणि गळ्याचा हा उतार देऊन घ्यायचा आहे. आणि मागच्या भागासाठी आपल्याला हा इथे जे गळा रुंदी आहे तिथून वरती 1.25 इंचावरती आपल्याला मार्क करायचा आहे आणि तिथून पण असं शोल्डरला उतार देऊन घ्यायचा आहे. आणि इकडे मागचा भाग आहे हा, तर इथं थोडासा गोलाकार देऊन आपल्याला असा हा गळा तयार करायचा आणि हा पुढचा गळा आहे. तर इथून इथंपर्यंत जी नेहरू कुर्त्याला पुढे पट्टी असते, बटन वगैरे लावतो ना आपण, तिथे ते बटनासाठीची ही इथं मार्किंग करून घेतलेली आहे. तर मी आता सुरुवातीला काय करणार आहे, हा भाग कट करून घेणार आहे. हा बाहेरचा भाग आहे तो कट करून घेणार आहे. आणि मेन म्हणजे मी कागदावरती का कट केलेला आहे, तर मी तुम्हाला फॅब्रिक दाखवेलच पुढे. फॅब्रिक माझ्याकडे थोडासा डॅमेज झालेला आहे, त्याच्यामुळे मी आधी कागदावरती म्हणजे पेपर कटिंग करून घेतलेलं आहे आणि जसंच्या तसं त्या फॅब्रिकवरती जिथे बसेल तिथं ठेवून कट करून घेणार आहे. तर खूप सोप्या पद्धतीने नेहरू कुर्ता तयार होणार आहे. आणि आता आपल्याला इथे मी हे आधी कट करून दाखवते, नंतर आपल्याला पॉकेट कसं जॉईंट करायचं आहे ते पण सांगेल आणि त्याचं पण मार्किंग कसं करायचं आहे, किती कपडा घ्यायचा आहे ते पण सांगेल. आणि हिथला जो घेर आहे तो छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 3 इंच ॲड करायचा आहे. तर खूप सरळ येतं आणि मुलांचा कुर्ता कसा थोडासा असा क्रॉसमध्ये असलेला छान दिसतो, त्याच्यामुळं आपल्या आवडीनुसार आपण इथला घेरा जास्त कमी ठेवू शकतो. मी थोडंसं जास्त ठेवलंय. तर आता हे मी आधी कट करून घेते. बघू शकताय फ्रेंड्स, मी संपूर्ण बाहेरचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि हा इथून असा सरळ हे मागची बाजू आहे. आणि आता मी हे पूर्ण असं ओपन करून फॅब्रिकवरती असंच्या असं ठेवणार आहे आणि व्यवस्थित हे कट करून घेणार आहे. बघू शकताय. आणि हे कट केल्यानंतर आपल्याला ह्याचा मधला भाग म्हणजे हा भाग कट करून घ्यायचा आहे असा. तर मी ते नंतर कट करून करताना दाखवेलच तुम्हाला. कपडा असा थोडासा डॅमेज झालेला आहे पावसाच्या पाण्यामुळे, तर तो भाग आपण म्हणजे सोडून देणार आहे आणि जिकडे चांगला भाग आहे तिथे आपण जे पेपर कट करून घेतलेला आहे तो पेपर कट इथे ठेवणार आहे आणि कट करून घेणार आहे. आता इथे फोल्ड कपड्यावरती हा पेपर कटिंग ठेवलेला आहे आणि कट करून घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने
आपल्याला म्हणजे आपण बॅक साईडचा पार्ट कट करून घेतलेला आहे. तर आता मी पेपरचा हा भाग कट करून घेणार आहे, असा हा एवढा. आणि त्यानंतर म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे त्याचा आपण फ्रंट भाग कट करून घेऊया. हा इथला भाग कट करून आता डबल फोल्ड कपड्यावरती हा पेपर ठेवलेला आहे आणि असाच्या असं कट करून घेणार आहे. ही फ्रंट साइड पण अशी कट करून घेतलेली आहे. दोन्ही बाजू आपल्या तयार आहेत. आता स्लीव्स तयार करूया. 16 इंचाची बाही ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. 16 इंच जेवढी पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फक्त. तर अशा पद्धतीने कपडा डबल फोल्ड करून मी बाही कट करून घेते. आता इथे आपल्याला नेहरू शर्टचा साईडचा जो हे पॉकेट असतो ना, तो स्टिच करण्यासाठी आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथून इथपर्यंत जे माप आहे, इथून इथपर्यंतचे ते छातीचा 6वा भाग आहे. मग इथे 3 आहे, तर हे 3.5 आहे. तर 3.5चे मी असे 4 बॉक्स करून घेतलेले आहेत आणि अशी रुंदीमध्ये 6वा भाग घ्यायचा आहे छातीचा. तर असे 1 2 3 4 बॉक्स करायचा आहे. आणि सगळ्यात वरच्या बॉक्सला आपल्याला थोडंसं असं ही क्रॉस लाईन, थोडंसं गोलाकार करत आपल्याला ही क्रॉस लाईन द्यायची आहे. आणि कपडा आपल्याला डबल फोल्ड ठेवायचा आहे आणि हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि असं मी मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरती कट करून घेणार आहे. हे पेपरवरती कट करून घेण्याचं कारण की माझ्याकडे व्यवस्थित असा एकसारखा कपडा नाही आहे, तर त्याच्यामुळे मी पेपर कट करून घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती सुद्धा कट करून घेऊ शकता. हा जो कोन दिसतोय इकडे इथपर्यंत, इकडून आणि इथून असं थोडंसं फोल्ड करून आपल्याला संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथपर्यंत असं हे खालचा भाग असं वरती इथपर्यंत हे करून इथून आपल्याला इथपर्यंत 1/2 इंच जागा सोडायची आहे. असं हे दोन्ही पॉकेट मी तयार करून घेणार आहे. त्याचबरोबर जे स्लीव्ज आहेत ते पण खालच्या बाजूनं शिलाई मारून तयार करून घेणार आहे. हे कुर्त्याची पुढची बाजू आहे. तर आपल्याला इथं जे बटनपट्टी आहे ती लावायची आहे. तर इथं आपल्याला छातीच्या 4थ्या भागानुसार घ्यायचं आहे. तुम्ही कमीत कमी 5 इंच घेऊ शकता त्याच्या लहान मुलांसाठी. 4.5 ते 5.5 किंवा 5 त्याच्यापेक्षा जास्त मोठ्यांसाठी. तर इथे आपल्याला 2 इंचाची जेवढं आपण इथं मार्किंग करू, 5 इंच घेत असेल तर 5 इंचाची आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे. रुंदीला 2 इंच अशी घ्यायची आहे. तर मी इथून आधी हा भाग कट करून घेते आणि इथे पट्टी लावून घेते. अशा पद्धतीने इथं हे बटन पट्टी लावून घेतलेली आहे. तर आता पुढचा भाग आणि मागचा भाग असा आपल्याला शोल्डरमध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर स्लीव्ज स्टिच करायचे आहेत. तर इथं ना स्लीव्ज जोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण इथून शोल्डरपासून आपली कमर लंबाई जी आहे ती मोजायची आहे. आणि तिथं मार्क केलेला आहे आणि तिथून वरती 2.5 इंच आणि तिथून खालती 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि हा जो गॅप येतो इथे आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि इथून एवढी शिलाई मारून घ्यायची. आणि नंतर हा जो गॅप आहे त्याला इथे आपल्याला पॉकेट्स लावायचं आहे. तर इथे असं स्टिच करून घ्यायचा. हा जो गॅप आहे ना तो इथे हा दोन्ही भाग जॉईंट न करता सेपरेट इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि इथले हे दोन्ही भाग म्हणजे पूर्ण स्लीव्स पासून ते इथपर्यंत, म्हणजे जिथं 2.5 इंचाच्या वरती जो पण भाग उरतो तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथं पण शिलाई मारायची, फक्त हे असं फोल्ड करून शिलाई मारायची. तर दोन्ही बाजूलाही तसंच करून घेत आहे. बघू शकताय फ्रेंड्स, इथून आपण शिलाई करून घेतली आतल्या बाजूनं आणि इथे आपल्याला आता हे लावायचं आहे, पॉकेट लावायचं आहे. तर इथून आपल्याला हात घालता यावा यासाठी हे गॅप सोडलेला आहे. आता इथून परत इथं 3 इंचापर्यंत मार्क करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथून 3 इंचापर्यंत मार्क करून घेतलेला आहे आणि हा भाग सुद्धा मी जोडून घेणार आहे आतल्या बाजूने. त्याच्यानंतर आपण पॉकेट कसं लावायचं ते बघूया. तर इथं आपण जे खिशामध्ये असा हात घालण्यासाठी जो गॅप सोडला होता तिथे आपल्याला एक हातशिलाई, मोठी हातशिलाई किंवा पिनअप करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मी इथं असं हे पिना लावून घेतलेलं आहे. तुम्ही हातशिलाई पण करू शकता.
तर आपल्याला हे असं लावायचं काय आहे, तर आपण जेव्हा इथे पॉकेट जॉईंट करतो तेव्हा हे पसरू नये, पसरतं हे आणि आपल्याला अडचण निर्माण होऊ नये, त्यामुळे हे लावून घ्यायचं आहे असं. तर आता हे खिसा जो आहे, पॉकेट जे आहे, ते आपल्याला जॉईंट कसं करायचं ते बघूया. तर बघू शकताय हा मुंड्याचा भाग आहे आणि मी अशा पद्धतीने हा कुर्ता ठेवलेला आहे. तर आता आपल्याला आपण जे पॉकेट तयार करून घेतलं होतं ते अशा पद्धतीने तयार करून घेतलंय. तर आपल्याला हे असं ठेवायचं आहे याच्यावरती आणि जिथं हे म्हणजे आहे इथल्या शिलाईचं जे एंड आहे तिथं हे असं टोक लावायचं आहे. थोडंसं वरती जरी गेलं तरी काही हरकत नाही. आणि इथं जे एंड आहे ते बघा, हे जे ठेवलंय ना आपण शिल्लक, ते इथं असं जॉईंट करून घ्यायचं आहे. हे असं इथून एक शिलाई मारायची, एकदम मध्यभागी व्यवस्थित ठेवून हे असं शिलाई मारायची आणि नंतर हे असं. आता इथे शिलाई मारायला किंवा हे जॉईंट करताना थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम येते. तसंच एकतर पिनअप करून घ्यायचं किंवा मग मोठी हात शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने मी इथं हात शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता इथे एक शिलाई दिल्यानंतर परत हा जो भाग आहे तो असा वरती ठेवून पूर्ण इथून आपल्याला अशी संपूर्ण शिलाई देऊन घ्यायची. आपलं पॉकेट रेडी होईल. बघू शकता इथे आपलं हे पॉकेट रेडी आहे. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर म्हणजे फ्रंट साईडला वरती जो असतो कॉमन पॉकेट तिथं पण तुम्ही लावू शकता, पण मी फक्त दोन्ही साईडलाच लावत आहे. बघू शकताय फ्रेंड्स, इथे ऑलमोस्ट तयार झालेला आहे आपला कुर्ता. तर फक्त आता इथले आपल्या हे जे साईड कट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मेन म्हणजे कॉलर लावून घ्यायचं आहे. तर कॉलर लावण्यासाठी आपल्याला बरोबर इथून संपूर्ण गळा किती आहे ते मोजायचं आहे आणि त्याच मापाचा आपल्याला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे. तर इथे 15.5 कॉलर आलेला आहे गळा. तर त्याच्यासाठी आपल्याला कॅनव्हास लागणार आहे. तर ही कॅनव्हासची पट्टी मी डबल फोल्डमध्ये आहे 15.5ची कट करून घेतलेली आहे आणि बरोबर मध्यभागी असं फोल्ड करून इथे आपल्याला थोडंसं 1/2 इंचाच्या अंतरावरून आपल्याला असं सर्कल, हाफ सर्कल, गोलाकार देऊन घ्यायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कॉलर रेडी होईल. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण कॉलर कट करून घेतलेला आहे. तर आता ह्याच मापाच्या ही जी साईज आहे ह्याच साईजच्या ह्याच्यापेक्षा थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा आपल्याला आणि रुंदीला पण उंचीला पण अशीच 2 पट्ट्या लागणार आहेत आपल्याला कापडाच्या. तर ते कट करून घेऊया. तर बघा इथून पूर्ण इथपर्यंत मी शिलाई मारलेली आहे. तर आता आपल्याला ही पट्टी उलटून घ्यायची आहे. तर इथे बघा खाली एक पट्टी आहे, वरती एक कॅनव्हासची पट्टी आहे आणि त्याच्यावरती एक कपड्याची पट्टी आहे. तर ही जी खालची पट्टी आहे ती आपल्याला गळ्याला जॉईंट करायची आहे आणि हे नंतर बघूया आपण. बघा हे जे आहे ना, ही जी पट्टी आहे ती इथून संपूर्ण अशीच राऊंडमध्ये इथपर्यंत दुसऱ्या बाजूपर्यंत गळ्याला स्टिच करून घ्यायची आणि नंतर पुढची स्टेप मी नंतर दाखवते. एवढं स्टिच करून घेते आधी. ही खालची बाजू आपण जोडून घेतलेली आहे पूर्ण कॉलरला. आता हे जे कॅनव्हास आहे ते आत जाईल आणि पूर्ण ही जी शिलाई आहे ती सुद्धा आत जाईल आणि हे जे भाग आहे ते आता आपल्याला असं जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने हे दोन्ही बाजू ज्या पुढच्या आणि मागच्या आहे हे कट हे पण आपण स्टिच करून घेतलेला आहे. आणि बघू शकता इथे आपला हा सिंपल असा नेहरू कुर्ता तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा नेहरू कुर्ता कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या मुलासाठी. खूप सोपा आहे आणि कटिंग सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल आहे का, आवडला का तुम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.